Welcome, dear students, JRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear friends, in previous lecture, we have studied about greenhouse technology part 3rd. In this lecture, we are studied Gerbera cultivation in greenhouse. In today's lecture, we are going to study about cultivation of color capsicum in greenhouse. Cultivation of capsicum, शिमला मिर्च in greenhouse. तर आज आपण चॅप्टर नंबर 7 मधील शेवटचा पार्ट कल्टिवेशन ऑफ कॅप्सिकम म्हणजेच आपण त्याला शिमला मिरची असं म्हणतो किंवा ढोबळी मिरची असंही त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. कॅप्सिकमचं बॉटनिकल नेम आहे कॅप्सिकम ॲनम. बॉटनिकल नेम काय आहे? कॅप्सिकम ॲनम. फॅमिली सोलेनेसी. त्याची फॅमिली जी आहे ती सोलेनेसी आहे. देन ओरिजिन अमेरिका. कॅप्सिकमचं ओरिजिन अमेरिका. Then picture shows that color capsicum in different color कॅप्सिकमचे या ठिकाणी वेगवेगळे कलर या ठिकाणी दिसत आहेत. यामध्ये जांभळा कलर आहे, रेड कलर आहे, देन आफ्टर येलो कलर, व्हाईट कलर, देन ग्रीन कलर, असे जे वेगवेगळे कलर आहेत. तर हे कलर कॅप्सिकम मध्ये आपल्याला डेव्हलप करता येतात. त्याचं कल्टिवेशन आपल्याला करता येतं. देन soil requirement of color capsicum. It can be grown on wide range of soil type. color capsicum जे आहे तर ते वाईड रेंज म्हणजे काय तर वेगवेगळ्या सॉइल प्रकारामध्ये आपण कलर कॅप्सिकमचं प्रोडक्शन घेऊ शकतो. देन सँडी लोम सॉइल विथ गुड ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट इज सुटेबल. त्याचबरोबर सँडी लोम सॉइल जी आहे साधारणतः वाळुकामय आणि सुपीक लोम सॉइल जी आहे तर ह्या सॉइल मिक्सचर मध्ये गुड ऑर्गॅनिक मॅटर चांगल्या पद्धतीचे सेंद्रिय जे खत आहे ते त्या ठिकाणी मिक्स करून जर आपण कल्टिवेशन केलं तर अशी सॉइल त्या ठिकाणी सुटेबल ठरते. देन थर्ड पॉइंट सॉइल शुड बी वेल ड्रेन्ड हॅव्हिंग pH रेंज 5.5 to 6.8. तर मागील याच्यामध्ये प्रकरणांमध्ये आपण शिकलेलो आहे की सॉइलची जी कंडिशन आहे ती वेल ड्रेन पाहिजे. प्रत्येक पिकासाठी वेल ड्रेन सॉइल त्या ठिकाणी पाहिजे. हॅव्हिंग pH रेंज 5.5 to 6.8. आणि त्यामध्ये pH रेंज लिहिताना नेहमी नॉर्मल pH रेंज प्रत्येक पिकाचा असतो. 5.5 to 6.8 साधारणतः ऍसिडिक कंडिशन आहे कॅप्सिकम मध्ये. 6.5 to 7.5 असेल तर ती नॉर्मल pH रेंज आहे. 5.5 to 6.8 स्लाइटली ऍसिडिक कंडिशन याला फेवरेबल आहे कॅप्सिकम साठी. देन फोर्थ पॉइंट अवॉइड वॉटर स्टॅग्नेशन और वॉटर लॉग कंडिशन. आणि यामध्ये आपण वॉटर स्टॅग्नेशन अँड वॉटर लॉगड जी कंडिशन आहे ती या ठिकाणी आपण अवॉइड करणं गरजेचं आहे. वॉटर लॉगड म्हणजे जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं पूर्णपणे थांबतं आणि पाणी त्या ठिकाणी साठून राहतं. त्या कंडिशनला आपण वॉटर लॉगड कंडिशन असं म्हणतो. देन क्लायमॅटिक रिक्वायरमेंट ऑफ कॅप्सिकम. इट इज अ कूल ड्राय सीझन क्रॉप. यातला महत्वाचा मुद्दा आहे की हे जे पीक आहे कॅप्सिकमचं ते कूल अँड ड्राय सीझन क्रॉप आहे. म्हणजे थंड आणि शुष्क हवामान या पिकाला आवश्यक असतं. Then this crop requires day temperature 25 to 30 degrees Celsius and night temperature is 18 to 20 degree Celsius. तर दिवसाचं जे तापमान आहे ते 25 ते 30 डिग्री सेल्सिअस आवश्यक आहे आणि रात्रीचं तापमान 18 ते 20 डिग्री सेल्सिअस विथ रिलेटिव्ह ह्युमिडिटी 50 to 60%. आणि त्याची जी ह्युमिडिटी आहे ती
50 ते 60% याला फेवरेबल आहे. Then if temperature exceeds 35 degrees Celsius or falls 12 degrees Celsius, fruit setting is affected. जर टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त गेलं आणि 12 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी झालं तर त्या ठिकाणी फ्रूट सेटिंग म्हणजे फळधारणा जी आहे किंवा फळ ज्या वेळेस लागायला चालू होतं ते त्या ठिकाणी सेटिंग त्याचा अफेक्ट होतो, फळगळ त्या ठिकाणी होते. देन लोअर नाईट टेम्परेचर फेवर्स फ्लावरिंग अँड फ्रूट सेटिंग. त्यानंतर फ्लावरिंगच्या वेळेस किंवा फ्रूट सेटिंगच्या वेळेस लोअर टेम्परेचर गेलं तर ते त्या ठिकाणी थोडंसं बेनिफिशियल आहे फ्लावरिंग साठी. देन नेक्स्ट पॉइंट इज कल्चरल प्रॅक्टिसेस. लँड प्रिपरेशन. The land should be plowed and soil should be brought to be fine tilled. तर त्या ठिकाणी जमीन आपण चांगल्या पद्धतीने नांगरून घ्यायची आहे. Soil should be brought fine tilled. त्यानंतर यामध्ये सॉइल जी आहे तर ती फाईन टिल्ड. फाईन टिल्ड म्हणजे काय तर जी फिजिकल कंडिशन आहे सॉइलची ती त्या ठिकाणी पीक लावण्यायोग्य झाली पाहिजे, अशा कंडिशनला आपण फाईन टिल्ड असं म्हणतो. देन ऍड वेल डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर ऍट 20 to 25 kg per meter square. त्यानंतर वेल डिकम्पोज म्हणजे चांगलं कुजलेलं शेणखत किंवा ऑर्गॅनिक मॅटर 20 ते 25 kg पर मीटर स्क्वेअरला त्या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे. देन रेज्ड बेड्स आर फॉर्म्ड आफ्टर प्लाविंग. त्यानंतर नांगरणी केल्यानंतर रेज्ड बेड आपण तयार करायचे आहेत, ज्याप्रमाणे आपण जरबेरासाठी तयार केले होते त्या पद्धतीनेच रेज्ड बेड कॅप्सिकम साठी सुद्धा तयार केले जातात. द बेड साइज इज विड्थ 90 to 100 सेंटीमीटर. बेडची साईज किती ठेवलेली आहे, त्याची जी विड्थ आहे म्हणजे रुंदी जी आहे तर ती 90 ते 100 सेंटीमीटर आहे. हाईट 15 ते 20 सेंटीमीटर. देन बिटवीन द बेड्स 45 to 50 सेंटीमीटर स्पेस should be provided for intercultural operations. त्यानंतर 45 ते 50 सेंटीमीटरची जागा आहे ती दोन बेड मध्ये ती जागा त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला मधले जे इंटरकल्चर ऑपरेशन्स आहेत म्हणजे विडिंग असेल, स्प्रेइंग वगैरे असे जे ऑपरेशन्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित करता येईल. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लँड प्रिपरेशन्स पाहिले. कल्चरल प्रॅक्टिसेस मधला हा पहिला मुद्दा आहे, लँड प्रिपरेशन. देन सेकंड पॉइंट इज फर्टिलायझर ऍप्लिकेशन. बेसल फर्टिलायझर डोस ऑफ 20 kg नायट्रोजन, 25 kg phosphorus plus 20 kg potassium per acre is applied to beds. त्यानंतर बेड मध्ये पहा तर फर्टिलायझर डोस 20 kg नायट्रोजन, 25 kg फॉस्फरस आणि 20 kg पोटॅशियम. 20, 25, 25 kg NPK नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम प्रति एकर, एक एकरासाठी बेड वरती आपल्याला हा जो डोस आहे तो टाकायचा आहे. देन अप्लाय 600 kg नीम केक along with ट्रायकोडर्मा टू अवॉइड सॉइल बॉर्न डिसीजेस. तर त्याचबरोबर अजून आपल्याला 600 किलो नीम केक म्हणजे निंबोळी पेंड ती ट्रायकोडर्मा बरोबर मिक्स करून त्या ठिकाणी सॉइल मध्ये आपण ऍप्लिकेशन करायचं आहे, आणि ज्यामुळे सॉइल बॉर्न डिसीजेस. सॉइल बॉर्न डिसीज म्हणजे काय तर मातीतून येणारे जे रोग आहेत ते रोग त्या ठिकाणी आपण कंट्रोल करू शकतो. देन मल्चिंग. मल्चिंग म्हणजे काय तर आपण त्या ठिकाणी जमिनीवर ते आच्छादन करायचं आहे. ब्लॅक पॉलिथिन मल्च पेपर 30 to 100 मायक्रॉन थिक 1.2 मीटर वाइड इज यूज्ड टू कव्हर द प्लांटिंग बेड्स. त्यानंतर ब्लॅक पॉलिथिन मल्चिंग जो पेपर आहे तो 30 ते 100 मायक्रॉन त्याची थिकनेस असणारा, जाडी असणारा 30 ते 100 मायक्रॉन जाडी असणारा असा जो ब्लॅक पॉलिथिन मल्चिंग पेपर आहे तो आपण मल्चिंग साठी वापरायचा आहे. आणि 1.2 मीटर वाईड त्याची रुंदी असली पाहिजे.
1.2 मीटर रुंदी त्याची ठेवायची आणि प्लांटिंग बेड्स पूर्णपणे कव्हर करून घ्यायचे. मल्चिंग प्रॅक्टिस कन्झर्व्स वॉटर कंट्रोल weed and reduce attack of pest and diseases. आता मल्चिंगचे फायदे काय आहेत तर कन्झर्व वॉटर कन्झर्वेशन त्या ठिकाणी होतं, इव्हॅपोरेशन वॉटरचं त्या ठिकाणी कमी होतं, त्यानंतर वीड कंट्रोल त्या ठिकाणी होतो. मल्चिंग पेपर असल्यामुळं वीड लागण्यासाठी त्या ठिकाणी वाव मिळत नाही. देन रिड्यूस अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीजेस, त्याचबरोबर पेस्ट अँड डिसीजचा जो अटॅक आहे तो त्या ठिकाणी रिड्यूस होतो, कारण बऱ्याचशा पेस्ट अँड डिसीजेस सॉइल मधूनच येतात, म्हणजे जमिनीमधूनच येतात. त्यामुळे पॉलिथिन मल्च असल्यामुळे त्यांना जास्त वाव त्या ठिकाणी मिळणार नाही. देन नेक्स्ट पॉइंट इज स्पेसिंग 45 to 30 सेंटीमीटर, रो टू रो अँड प्लांट टू प्लांट चं स्पेसिंग आहे 45 by 30 सेंटीमीटर त्या ठिकाणी बेड मध्ये ठेवायचं आहे. देन ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय तर मुख्य बेड वरती आपल्याला त्याचं प्लांटिंग करायचं आहे. नर्सरी मधून आपण रोप आणतो आणि ट्रान्सप्लांटिंग त्याचं आपल्या मुख्य फील्ड मध्ये करत असतो. सीडलिंग्स ऑफ 30 to 35 days ओल्ड आर युज्ड फॉर ट्रान्सप्लांटिंग. तर या ठिकाणी 30 ते 35 दिवसाचे जे सीडलिंग झालेले आहेत, जे रोप जे झालेली आहेत ती ट्रान्सप्लांटिंग साठी आपण वापरायचे आहेत. सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड इनटू होल्स मेड इन पॉलिथिन मल्च फिल्म ॲट अ डेप्थ ऑफ 5 सेंटीमीटर. त्यानंतर काय करायचं आहे, सीडलिंग म्हणजे रोप आणल्यानंतर ती त्या ठिकाणी ट्रे मधून काढल्यानंतर जे होल्स आपण घेतलेले आहेत पॉलिथिन पेपरवरती, त्या होल्स मध्ये 5 सेंटीमीटर डेप्थला त्याचं प्लांटिंग करायचं आहे. देन इरिगेट द मल्च बेड डेली टू अवॉइड मोर्टॅलिटी ऑफ सीडलिंग्स. त्यानंतर जे मल्चिंग केलेले बेड आहेत ते रोज त्या ठिकाणी आपण इरिगेशन करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याची मोर्टॅलिटी होणार नाही. मोर्टॅलिटी म्हणजे काय, त्याची मर होणार नाही. देन नियर अबाउट 4,000 सीडलिंग्स आर रिक्वायर्ड फॉर प्लांटिंग 1 acre एरिया. आणि 1 एकर एरियासाठी आपल्याला 4,000 सीडलिंग्स म्हणजे 4,000 रोप त्या ठिकाणी आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण ट्रान्सप्लांटिंग ऑपरेशन करायचं आहे. ट्रान्सप्लांटिंग मध्ये महत्वाचं 30 ते 35 दिवसाचे ते सीडलिंग्स असले पाहिजेत. त्यानंतर प्लांटिंग करताना 5 सेंटीमीटर डेप्थ वरती त्याचं प्लांटिंग करायचं आहे. देन डेली इरिगेशन त्याला द्यायचे आणि 4,000 सीडलिंग्स आवश्यक आहेत 1 एकर सोईंग करण्यासाठी. देन नेक्स्ट ऑपरेशन इज प्रूनिंग. प्रूनिंग म्हणजे काय तर आपण त्या ठिकाणी काही फांद्या त्या ठिकाणी कट करतो. तर कॅप्सिकम प्लांट्स आर प्रून्ड टू रिटेन 4 स्टेप्स. तर कॅप्सिकम चे जे प्लांट आहे ते आपल्याला प्रूनिंग करायचं आहे, जेणेकरून त्याच्या फांद्या जास्त वाढतील आणि जास्तीत जास्त फुलं आणि फळं त्याला येतील. द टीप ऑफ द प्लांट इज पिंच्ड आफ्टर 30 days ऑफ ट्रान्सप्लांटिंग which then splits into 2 branches. तर ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 30 दिवसांनी म्हणजे टोटल 60 दिवस होतात, म्हणजे 60 दिवसांनी प्लांट्सला त्या ठिकाणी पिंचिंग करायचे, म्हणजे जी मुख्य स्टेम आहे ती त्या ठिकाणी कट करायची, जेणेकरून साईडच्या ब्रांचेस वाढतील आणि साईडच्या ब्रांचेसला पण these 2 branches again split into 2 giving 4 branches. आणि परत साईडच्या ब्रांचेस पण कट करायचे, जेणेकरून त्याचे परत 4 ब्रांचेस होतील. At every node of the tip splits into 2 giving rise to 1 strong branch and 1 weak branch. आणि मग त्यामध्ये ज्या 2 ब्रांचेस येतात प्रत्येक फांदीला, तर एक ब्रांच वीक असते आणि एक त्या ठिकाणी स्ट्रॉंग असते. Then pruning results in bigger fruit with better quality and high productivity. तर या ठिकाणी परीक्षेमध्ये महत्वाचा मुद्दा आहे, प्रूनिंग ऑपरेशन का करतात किंवा why pruning operation is required. तर pruning results in bigger fruit and better quality and high productivity. तर pruning केल्यामुळे बिगर फ्रुट्स आपल्याला मिळतात, बेटर क्वालिटी त्या ठिकाणी आपल्याला मिळते, हाय प्रोडक्शन आपल्याला कॅप्सिकम मध्ये मिळत असते. देन नेक्स्ट ऑपरेशन ट्रेनिंग. तर ट्रेनिंग ऑपरेशन म्हणजे काय आहे
तर ट्रेनिंग मध्ये आपण फांद्यांना सपोर्ट देतो, ते त्या ठिकाणी ते टाईट करतो, ते प्लॅस्टिकच्या साह्याने, प्लॅस्टिकची जी दोरी असते त्या दोरीच्या साह्याने आपण त्याला ताण देतो. द मेन स्टेम ऑफ प्लांट इज टाईड विथ 4 प्लॅस्टिक ट्विन्स टू त्यामध्ये जी मेन स्टेम आहे, मुख्य फांदी जी आहे, तर ती आपण बांधून घ्यायची आहे विथ 4 प्लॅस्टिक ट्विन्स टू ट्रेन अलॉंग अँड टाईड टू वायर ग्रीड. आणि वायर ग्रीड जी आहे म्हणजे तारा आपण वरनं तयार केलेल्या असतात आणि त्याला आपण त्याच्या फांद्या जी मुख्य स्टेम आहे ती आपण त्याला टाईट करतो, जसं आपण टोमॅटो मध्ये बांधणी करतो त्या पद्धतीनंच कॅप्सिकम मध्ये बांधणी केली जाते. दिस इज प्रॅक्टिस आफ्टर 4 वीक्स ऑफ ट्रान्सप्लांटिंग. आणि ही जी प्रॅक्टिस आहे तर ती ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 4 आठवड्यांनी ती आपण पॉली हाऊस मध्ये आपल्या करायची आहे. द न्यू ब्रांचेस अँड प्लांट्स आर ट्रेन्ड अलॉंग द प्लॅस्टिक ट्विन्स. द न्यू ब्रांचेस अँड प्लांट्स आर ट्रेन्ड अलॉंग द प्लॅस्टिक ट्विन्स. तर पुन्हा काही नवीन फांद्या येतात, त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी प्लॅस्टिक जे ट्विन्स आहेत त्यांच्या सहाय्याने आपण त्या बांधायच्या आहेत. तर अशा पद्धतीने ट्रेनिंग ऑपरेशन आपण ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 4 आठवड्यांनी ते पूर्ण करायचं आहे. Then cultivation of capsicum in greenhouse. Some pictures shows that the different operations. First seedling for planting. अशा पद्धतीचे सीडलिंग्स त्या ठिकाणी आपण नर्सरी मधनं आणत असतो आणि त्याचं प्लांटिंग करत असतो. देन प्लांटिंग ऑन रेज्ड बेड. या ठिकाणी गादी वाफे केलेले आहेत, 2 रोज या ठिकाणी आपण करतो. त्यानंतर मधला स्पेस या ठिकाणी आपल्याला फिरण्यासाठी किंवा काही वेगवेगळे ऑपरेशन्स करण्यासाठी करत असतो. देन स्प्राउटिंग द ग्रोइंग प्लांट्स. त्यानंतर जे ग्रोइंग प्लांट्स आहेत त्याचं स्प्राउटिंग या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्लॅस्टिक वायरच्या साह्याने या ठिकाणी टाईट केलेले आहे या ठिकाणी पहा. देन पिंचिंग ऑपरेशन. या ठिकाणी जी मुख्य ब्रँच आहे ती या ठिकाणी पिंच करायची जेणेकरून साईडच्या ब्रँचेस त्याला फुटतात. विगरस ग्रोथ आफ्टर पिंचिंग. त्यानंतर विगरस ग्रोथ या ठिकाणी झालेली आहे. देन कलर्ड फ्रुट्स. अशा पद्धतीचे कलर्ड फ्रुट्स आपल्याला कॅप्सिकम मध्ये मिळतात. देन स्टँडिंग क्रॉप. पूर्ण वाढ झालेलं जे क्रॉप आहे तर हे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिसतं. देन पेस्ट ऑफ कॅप्सिकम. कॅप्सिकम मध्ये जे कीटक अटॅक करतात, काही इन्सेक्ट्स अटॅक करतात, त्यामध्ये थ्रिप्स, माइट्स, अफिड्स, फ्रूट बोरोर अँड निमॅटोड्स यांचा अटॅक कॅप्सिकम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याचं कंट्रोल मेजर करताना त्या ठिकाणी मागे जसं आपण पाहिलेलं आहे क्रॉप्स मध्ये की थ्रिप्स आला तर कुठले पेस्ट, कुठले इन्सेक्टिसाइड्स वगैरे वापरायचे आहेत ते त्या ठिकाणी आपण वापरून त्यांचा कंट्रोल करू शकतो. देन डिसीजेस ऑफ कॅप्सिकम. कॅप्सिकम मध्ये आढळणारे जे रोग आहेत, डिसीजेस ऑफ कॅप्सिकम, डॅम्पिंग ऑफ लीफ स्पॉट अँड पावडर मिल्ड्यू. तर असे डिसीज त्या ठिकाणी येतात आणि त्याचं कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण मागे पाहिलेलेच आहे की कुठल्या प्रकारचे जे केमिकल्स वापरायचे आहेत तर ते आपण त्या ठिकाणी वापरून डिसीजेस कंट्रोल करू शकतो. देन हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ कलर कॅप्सिकम. हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ कलर कॅप्सिकम. ग्रीन कॅप्सिकम कॅन बी हार्वेस्टेड ॲट 55 to 60 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. जे कलर कॅप्सिकम मध्ये जे ग्रीन कॅप्सिकम आहेत म्हणजे हिरव्या रंगाचे जे आहेत तर ते 55 ते 60 दिवसानंतर आपण आफ्टर ट्रान्सप्लांटिंग नंतर ते काढू शकतो. देन येलो कॅप्सिकम ॲट 70 to 75 days, वेअर ॲज अ रेड कॅप्सिकम ॲट 80 to 90 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. तर येलो कॅप्सिकम जे आहेत म्हणजे पिवळ्या रंगाचे जे कॅप्सिकम आहेत ते 70 ते 75 दिवसांनी त्यांची काढणी आपण करू शकतो आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. देन रेड कॅप्सिकम, लाल रंगाचे जे ढोबळी मिरची आहे किंवा शिमला मिरची, तर ती 80 ते 90 दिवसांनी काढायची आहे ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर. ट्रान्सप्लांटिंग आपण 30 दिवसांनी करतो आणि त्याच्या पुढे परत 90 दिवस. देन फ्रुट्स कॅन बी हार्वेस्टेड once in 3 to 4 days every in the morning.
त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी सकाळच्या वेळेस आपण फ्रुट्सची काढणी करू शकतो. येलो अँड रेड फ्रुट्स कॅन बी हार्वेस्टेड when they have gained 50 to 80% of the color developed. त्यामध्ये आता येलो म्हणजे पिवळे आणि रेड लाल जे कॅप्सिकम आहे ते आपण 50 ते 80% कलर डेव्हलप झाल्यानंतरच त्याची काढणी आपण करायची आहे. आफ्टर harvest fruit should be kept in cool place and avoid direct exposure to sunlight. तर जे फ्रुट्स आपण काढलेले आहेत ते त्या ठिकाणी थंड ठिकाणी आपण ते ठेवून द्यायचे आहेत, त्याचं स्टोअर करायचं आहे आणि अवॉइड डायरेक्ट एक्सपोजर टू सनलाइट. डायरेक्ट सनलाइट जी आहे तर त्या डायरेक्ट सनलाइटला त्या ठिकाणी ते सूर्यप्रकाश मध्ये ते ठेवायचे नाहीत, जेणेकरून त्या ठिकाणी त्यांचं डॅमेज होऊ शकतो. देन yield, the average yield of capsicum is 30 to 40 tons per acre. ऍव्हरेज yield किती आहे? 30 ते 40 टन प्रति एकर. म्हणजे 1 एकरामध्ये आपल्याला 30 ते 40 टन कॅप्सिकम मिळू शकतात. तर या ठिकाणी आपण हार्वेस्टिंग आणि यील्ड पाहिलं. त्यामध्ये हार्वेस्टिंग करताना ग्रीन कॅप्सिकम 55 ते 60 दिवसांनी करायचं आहे ट्रान्सप्लांटिंग नंतर. येलो कॅप्सिकम 70 ते 75, रेड 80 ते 90 दिवस हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. देन नेक्स्ट पॉइंट, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट ऑफ ग्रीन हाऊस क्रॉप. तर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक कीड नियंत्रण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. एकात्मिक कीड नियंत्रण, मराठीमध्ये त्याला आपण एकात्मिक कीड नियंत्रण असं म्हणतो. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट is the system that utilize all suitable techniques in compatible manner to reduce pest population. त्यामध्ये आपण काय करतो तर ऑल सुटेबल टेक्निक्स वापरतो, म्हणजे बायोलॉजिकल, केमिकल आणि कल्चरल मेथड्स या तिघांचा एकत्रित वापर करून आपण त्या ठिकाणी पेस्ट कंट्रोल करतो. द फॉलोइंग स्टेप्स शुड बी कन्सिडर्ड टू कंट्रोल पेस्ट अँड डिसीजेस इन ग्रीन हाऊसेस. तर यामध्ये काही त्या ठिकाणी पेस्ट कंट्रोलच्या ज्या स्टेप्स आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत की ज्या इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपण कन्सिडर करतो. मग त्यामध्ये फर्स्ट यूज रेजिस्टन्स व्हरायटीज. त्यामध्ये सुरुवातीला आपण डिसीजला आणि पेस्टला रेजिस्टन्स व्हरायटीज त्या ठिकाणी वापरायच्या आहेत. देन यूज हेल्दी प्लांटिंग मटेरियल. त्यानंतर हेल्दी प्लांटिंग मटेरियल आपण त्या ठिकाणी वापरायचं आहे. देन प्रॉपर सॅनिटेशन टेक्निक्स. त्यानंतर प्रॉपर सॅनिटेशन टेक्निक्स आपण वापरायचे आहे. जसं आपण मागे पाहिलं की फॉर्मॅलिनचा वापर करून आपण त्या ठिकाणी सॉइलचं स्टरलायझेशन करतो, सॅनिटेशन करतो. तर त्या पद्धतीचं त्या ठिकाणी सॅनिटेशन टेक्निक्स वापरून आपण कल्टिवेशन करायचं आहे. देन मॉनिटर क्रॉप डेली. मॉनिटर क्रॉप डेली म्हणजे काय तर रोज त्या ठिकाणी आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन सगळीकडे मॉनिटरिंग आपलं करायचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्लांट्स वरती डिसीज अँड पेस्ट अटॅक झाला असेल तर लगेच कंट्रोल मेजरचा त्या ठिकाणी अवलंब करायचा आहे. देन अवॉइड प्लांट स्ट्रेस. प्लांटला कुठल्याही पद्धतीचा स्ट्रेस त्या ठिकाणी द्यायचा नाहीये, जेणेकरून प्रॉपर आपण इरिगेशन दिल्यानंतर अशा पद्धतीचा स्ट्रेस आपल्याला रिमूव्ह करता येतो. देन यूज लाईट ट्रॅप, स्टिकी कार्ड्स. त्यानंतर लाईट ट्रॅप वापरायचे आहेत, जेणेकरून कीटक तिकडे आकर्षित होतात आणि तिथे जाऊन ते कीटक मरतात लाईट ट्रॅप मध्ये. त्यानंतर स्टिकी कार्ड्स. स्टिकी कार्ड्स तुम्हाला सर्वांना माहिती आहेत, फील्ड वरती पण ते लावले जातात. येलो स्टिकी कार्ड्स, ब्ल्यू स्टिकी कार्ड्स, रेड स्टिकी कार्ड्स जे आहेत ते त्या ठिकाणी वापरून कीटकांना आकर्षित केलं जातं आणि कीटक तिथं चिटकून बसतात स्टिकी कार्ड. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट इन ग्रीन हाऊस क्रॉप मध्ये पाहिलं. तर या ठिकाणी आपलं 7व्या चॅप्टर मधलं शेवटचं जे एक छोटंसं युनिट होतं कलर कॅप्सिकम कल्टिवेशन इन ग्रीन हाऊस ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि याचबरोबर आपला शेवटचा 7व्या चॅप्टर मधलं शेवटचं युनिट संपतं आणि 7वा चॅप्टर या ठिकाणी आपला संपलेला आहे. विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्ही 7व्या चॅप्टरच्या खाली दिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही अडचण आली तर मला त्या ठिकाणी मेसेज करून त्याचे आन्सर्स विचारायचे आहेत.
धन्यवाद.